नमस्कार, मी भाग्यश्री गावची चवमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण मस्त अशी तांदुळक्याची भाजी बनवणार आहे. जर आपल्या शरीरामध्ये उष्णता जर असेल ना तर ही भाजी आवर्जून खा बरं का. यांनी थंड शरीर होतं. कांजण्या जर झाल्या ना तर ह्या भाजीचा भरपूर उपयोग केला जातो बरं का. तर चला आपण भाजी घेऊ. आपल्या लसणामध्ये अशी भरपूर भाजी उगली, आपल्याला खुडून घ्यायची, परत फुटती. मग भरपूर असे फायदे आहेत भाजीचे, पण आपल्याला माहीत नसते. तर त्याच्यामुळे अशा रानभाज्या खात जायच्या. ही भाजी आपलं रक्त शुद्ध करण्याचं काम आणि रक्त वाढवण्याचं काम करते. आणि अजून एक, आपल्याला जेव्हा दुखणं येतं ना, आपण आजारी पडतो ना, सर्दी ताप खोकला, आपल्या तोंडाला अजिबात चव नसते, तेव्हा ही भाजी त्याला मिठातली जरी खाल्ली ना तरी पण आपल्या तोंडाला चव येते. त्याच्यामुळं भरपूर अशी भाजी छान आहे. ही भाजी भूक पण वाढवते बरं का. आपल्याला पटकन भूक लागते. बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खूप छान लागते खायला. दवाखान्यात जर कोणी ॲडमिट असेल ना तर त्या पेशंटला नक्की ही भाजी करून देत जायची. पटकन त्यांच्या तोंडाला चव येईल ही भाजी खाल्ल्याने. तर आपल्याला भरपूर अशी तांदुळक्याची भाजी खुडून घ्यायची. इथं काल मेथी टाकली का भाग्यश्री? हो, आपण अगोदरची मेथी काढून घेतली सगळी आणि परत मेथी टाकली त्याच्यामध्ये. ह्या भाजीचा सगळ्यात जास्त असा फायदा आहे, ही भाजी आपलं रक्त शुद्ध ठेवते आणि रक्त पण भरभर वाढतं. जर कोणाचं रक्त कमी जास्त होत असेल ना तर ही भाजी नक्की खा. जर तुमच्या तळपायाची तळहाताची आग होत असेल ना तर ही भाजी नक्की खा. याने पटकन फरक पडतो. भरपूर अशी भाजी घेतली आपण. मंडळी, मी शेतामधून आणखीन उपटून भाजी आणली बरं का भाग्यश्रीकडं. कशी आणली भाग्यश्री? चांगली आहे, कवळी. एका जागेवर बसून खोडता येतील ना पानं आता? हो. मंडळी, आमच्या गावाकडे आहे ना अशा शेतामध्ये भरपूर आयुर्वेदिक रानभाज्या असतात. आता भाग्यश्री, सध्या आपल्या शेतात कुठल्या कुठल्या भाज्या आहेत? आपल्या शेतामध्ये का? हो. पालक, शेपू, चुका, मेथी, तांदुळक्याची भाजी, कोथिंबीर आहे, मुळा आहे, अजून चिलाची भाजी आहे, अजून मोहरीची झाडं आहेत, त्याची पण भाजी खूप छान लागती. आपण मुळ्याच्या पाल्याची भाजी बनवू बरं का. हो, त्याची पण भाजी छान लागते. आपण मुळ्याच्या पाल्याची पण बनवू. शेतामध्ये भाज्या इतक्या आहेत की कोणती करावं तीच कळत नाही. भरपूर भाज्या आहेत. शेतामध्ये तर असा हिरवागार लपलप करतोय पालक. आपण भजी बनवूया ना एखाद दिवस? बनवू ना, बनवू ना. उद्या बनवू पालकाचे भजे मस्त गरम गरम. हो, मी पालक शोधून ठेवलेला आहे बरं का. लई कवळा कवळा पालक आहे बरं का. बरं ना. काय होतं, ह्याच झाडांना बी येतं आणि हेच बी पडतं परत आणि परत तेच उगतं. मग त्याच्यामुळे भाज्याची कमीच नाही. बरोबर, अगदी बरोबर. आता भाग्यश्रीच्या पुढे तुम्हाला कांदे दिसत आहे ना, हे जर नांगरले ना तर त्याच्यामध्ये जेवढं बी पडलेलं असतं ना रानभाज्यांचं, त्याच रानभाज्या परत उगत असतात. हो. भाग्यश्री, पण काय वाटतं, शेतातलं जीवन चांगलं वाटतं का शहरातलं? शेतातलं. छान दिसतंय ना. लई छान. हे झाड एकदा लावलं ना त्याचं इतकं बी पडतं. आता याला भरपूर बी आलेला आहे आणि हे गुलाबी गुलाबी कलर दिसतोय ना. पहा, मी थोडंसं हाताला चुरगळलंय. माझा हात पहा किती गुलाबी झालाय. दिसतंय ना. हो. फक्त मी असं चुरगळलंय, ते थोडंसं लगेच लाल होऊन जातंय. गुलाबापेक्षा छान फुलं आहे बरं का. आपण चूल पेटून घेऊ. कढई ठेवून घेऊ. चूल पेटली. आपल्याला भाजीसाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे इथं. आपण भाजी स्वच्छ धुवून घेऊ. मी फटकून घेतली एकदा. भाजीसाठी तेल टाकून घेऊ. भाजी चांगली तेलामध्ये परतून घ्यायची. भाजीला मीठ टाकून घेऊ. आपल्याला भाजीला पाणी अजिबात टाकायचं नाही बरं का. या मिठाचंच पाणी सुटणार आहे. मस्त असं मिठाचं पाणी सुटायला लागले भाजीला.
याच पाण्यामध्ये आपल्याला भाजी शिजून घ्यायची. किती पाणी सुटलंय बघू शकता भाजीला. शेंगदाणे लसूण बारीक करून घेऊ. भाजीला तिखट टाकून घेऊ. लाल मिरची पावडर टाकली 1 चमचाभर. हिरवी मिरची पण छान लागते बरं का भाजीला. आम्हाला लाल तिखटातलीच आवडती त्याच्यामुळे मी लाल मिरची पावडरच टाकली. पाणी असतानाच टाकायचं थोडंसं म्हणजे सगळ्या भाजीला पोहोचतं. मग आपल्या भाजीतलं पाणी आटत आलंय. आपण याला शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. आपण अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट कुटून घेतलाय. छान अशी आपली भाजी तयार झाली. आपण आता 2-3 मिनिटं असंच आरावर ठेवू. पण सगळा जाळ माग वडून घेऊ. भाग्यश्री पण भाजीचा खूपच छान सुगंध आलाय बरं का आपल्या. हो ना. हो आता गरम गरम खाऊन पाहिजे का मग. हो. आपण आता कढई खाली उतरून घेऊ. आता मस्त गरम गरम भाकरी बनवते. आपल्या पेरूच्या झाडाला एक पेरू सापडला बरं का. हो का. हो एकच होता का. एकच सापडला. पहिल्या जुन्या बाया हातावरच भाकरी थापायच्या बरं का. खरपूस अशी आपली भाकर भाजली. गरम गरम भाकर आणि भाजी आहे तर घ्याव तुम्ही जेवायला. बर बर. आपल्या भाजीची चव पण घ्या. मस्त कडक भाकर झाली. छान अशी कडक भाकर भाजली. पातळ भाकर केली ना कडक भाकरी होत्या. आता घ्या हो. बऱ्याच भाकरी बनवायच्यात. हो जरा. तुम्ही आठवणीने जेवायला बरं का. बरं का पण भाग्यश्री, बोला ना. ज्वारीच्या भाकरीला आहे ना डायरेक्ट 100 पैकी 100 मार्क बरं का. कडक झाली ना छान. लय छान. मंडळी काय करता हॉटेलला, इतक्या काय सुंदर भाकरी बनवल्या आहेत ना भाग्यश्रीनं. ज्वारीच्या भाकरी पण खूपच छान बरं का. कडक झाल्यात. भाजी कशी झाली हो. काय सांगू, भाजीचा नादच नाही करायचा. लय छान झाली. चवदार झाली. लय चवदार. भाग्यश्री पण तू मला असा मोकाच देत नाही भाजीला नाव ठेवण्यासाठी. नेहमी छानच होत्यात भाज्या तुझ्या. भाग्यश्री भाज्या बनवते, भाकरी बनवते आणि मी खूप छान म्हणत असतो. पण हे खरं आहे, मी मनामध्ये शोधत असतो भाजी केव्हा कधी खराब होईल, पण तसं होतच नाही. आणि खरं आहे बरं का. नेहमी रानभाज्या बनवायची सवय आहे, शेतातल्या भाज्या बनवायची सवय आहे. पण आजच्या भाजीला तोडच नाही बरं का मंडळी. तुला विश्वासच बसणार नाही, इतकी अप्रतिम भाजी झाली आज तांदूळक्याची. चवदार झाली ना छान. लय चवदार झाली. भाग्यश्री आपण जेवू ना सोबत. नको आम्ही जेवू नंतर, तुम्ही जेवा. गीता छान झाली ना मग आपली भाजी. लय छान. गीता तुम्ही जेवशाल. हो. मंडळी भरपूर ताई आणि दादा आहेत, ते टिपण्या अशा करतात की दादा भाग्यश्री तुमच्या सोबत का जेवत नाही. आता भाग्यश्रीच तुम्हाला सांगन बरं का त्याचं कारण. मला भाग्यश्रीकडून तुम्हाला जर सांगितलं तर ते मला थोडंसं चांगलं वाटत. भाग्यश्री काय कारण आहे. गीता आणि मी सोबतच जेवत असतो. आम्ही दोघी बहिणी कधीच एकमेकीला का सोडून खात नाही. तर
आम्ही दोघी बहिणी कधीच एकमेकीला सोडून खात नाही, तर त्याच्यामुळे आम्ही दोघी सोबतच जेवत होतो. सख्या बहिणी असल्यामुळं असं काय घट्ट प्रेम आहे ना बहिणी बहिणीमध्ये. वा वा वा, खूपच छान. आणि त्या सख्या बहिणी आणि आम्ही पण दोघं जण सख्य भाऊ. वा वा वा, अशी काय सुखी आणि ती काय आनंदाने असते ना आमची फॅमिली, तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. आणि मंडळी त्यातली त्यात शेतकरी जीवन खूप छान बरं का. देऊ का गरम भाकर? भाकर आहे, भाजी. भाजी देऊ का? पोटभर जेवून घ्या. भाकर आहे, भाजी. बस पोटच भरलं. आता एवढ्या भाजीमध्ये आणि एवढ्या भाकरीमध्ये टम्म पोट भरणार बरं का आता. तर चला, तुम्ही पण अशा गावाकडच्या पद्धतीने तांदूळक्याची भाजी बनवून पहा बरं का. आणि अशा गरम गरम मस्त ज्वारीच्या भाकरी. आणि अशी भाजी केल्याच्या नंतर तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा भाजी चवीला कशी झालती. आणि तुम्हाला जर आजची भाजी बनवलेली आवडली असेल ना, तर आपल्या व्हिडिओला नक्की एक लाईक करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर आपलं गावची चव चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना, तर आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला, पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.